नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कांद्याच्या दरामध्ये झाली वाढ, निवडणूक संपताच कांदा महागला. जाणून घ्या नवीन दर काय आहेत. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे, ज्याच्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये किती वाढ झालेली आहे ती आपण पाहणार आहोत. कारण आता निवडणूक संपल्यानंतर कांदा खूप महागला आहे, तर त्याबद्दलची माहिती आज आपण इथे घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का की आता निवडणूक संपलेली आहे आणि निवडणूक संपल्यानंतर कांद्याच्या दरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली दिसत आहे. कारण निवडणूक संपलेली आहे आणि त्याच्यामुळे कांदा खूप महागलेला आहे. ते निवडणूक यंदाच्या संपल्यानंतर देशभरामध्ये जर आता पाहायला गेले तर सध्याच्या परिस्थितीमध्ये 17 ते 25 रुपये हा कांदा रुपये किलोनी मिळतो. पण आता चांगलाच त्याला दर आलेला आहे, त्याची किंमत वाढायला सुरुवात झालेली आहे. तर त्याबद्दल आज आपण या ठिकाणी सविस्तर माहिती बघणार आहोत. पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. तर कारण शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव भेटणार आहे. त्याच्यामध्ये पाहायला गेले की त्याला कांद्याला चांगला भाव भेटणार आहे. आणि कारण जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याच्यासाठी ही चांगली बातमी असणार आहे. देशातून इतर देशांमध्ये कांद्यांची निर्यात देखील व्हायला लागलेली आहे. त्याच्यामुळे कांद्याचा भाव आहे तो आता वाढलेला आहे. कांद्याला दररोज भाव मिळत नसतो, पण आता एकाच वेळेस कांद्याला चांगल्या पद्धतीने मोठा भाव आलेला आहे. मे महिन्यामध्ये बघायला गेले तर कांद्याला 5 ते 10 रुपये किलो एवढा भाव, रोख भाव या ठिकाणी होता. पण आता तो 17 ते 25 रुपयांनी झालेला आहे. आणि सांगण्यात येत आहे की पुढील जुलै महिन्यामध्ये कांद्याचा भाव हा 30-35 रुपयांवरती जाणार आहे. तर या ठिकाणी मला असं वाटतं की या संदर्भातला आणखीन एक व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. तर त्याच्यामध्ये अहमदनगरमधील नेमके किती भाव आहेत, गोण्यांना किती दर मिळालेले आहेत, त्याच्यामध्ये 1 नंबरच्या कांद्याला किती दर आहे, 2 नंबरच्या कांद्याला किती आहे, 3 नंबर 4 नंबर असे एकूण प्रत्येक नंबराच्या कांद्याला किती दर आहे या संदर्भातली सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यामुळे आठवणीनं तो व्हिडिओ बघा, जेणेकरून शेतकरी बंधू भगिनींना आणि त्याचबरोबर सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांना ज्यांना या ठिकाणी कांद्याचा जो काही वांदा होणार आहे त्यांनाही नियोजन बसवताना खूप या ठिकाणी मदत होणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ बघायला विसरू नका. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. धन्यवाद.